मस्त आहे. अरे वा, बनवायचा प्रयत्न करतोय. Hello friends, my name is Arhan Rohit Pawar. My name is Suhan Rohan Kasare. My name is Suchita Rohan Kasare. And my name is Rohan Bhagwan Kasare. And welcome to Kasare Kids Travel. Yes. तर आमच्यासोबत आज एक नवीन फ्रेंड इकडे आलेला आहे किचन मध्ये. आणि ऍक्च्युली याचंच घर आहे, याचंच गाव आहे. आम्ही आता 10 गावला आलेलो आहे. मंडणगड पासून जवळ आहे. आणि सुहान आहे आणि पिंकी आहे. आणि एक खास बेत आज आम्ही बनवणार आहोत फक्त तुमच्यासाठी. आणि ते काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर कुठेही जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर फ्रेंड्स, आम्ही आता 10 गाव मध्ये आहे. आमच्यासोबत आमचा मित्र इकडे आणि सुहान आहे ऍज युजल. आमच्या ब्लॉग मध्ये दिसतो मध्ये मध्ये कधीतरी. सकाळी पण आम्ही एक ब्लॉग टाकले त्याच्यामध्ये सुद्धा होता. तर आमचा आज खास बेत आम्ही पुऱ्या बनवणार आहोत. माझी वाईफ बनवणार आहे. तर त्या कशा बनवणार, कशापासून बनवणार आहोत आणि कुठे बनवणार आहोत ते आम्ही तुम्हाला सगळं 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 दाखवणार आहोत. बरोबर ना? हा. आणि सुहानला पुऱ्या आवडतात? फक्त बोलतो आवडतो, खात काय नाही. तर व्हिडिओला सुरुवात करू. जास्त आम्ही बोलणार नाही इकडे. तर आता व्हिडिओ दाखवू तुम्हाला आम्ही. तर फ्रेंड्स, माझी वाईफ पिंकी आता पुऱ्या बनवत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे. ऍक्च्युली आम्ही नाही बनवले, आम्ही इथे पाहुणे आलो तर आमच्यासाठी त्यांनी बनवले. तर मी त्यांना थोडी हेल्प करत आहे. तर हे वडे जे आहे हे तांदळाच्या पिठापासून बनवतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणी वेगवेगळे साहित्य वापरतं. प्रत्येकाची चिकन वडे बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. आणि हे आता बनवले ते वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे. आणि हे पहा, आता माझे एवढे बनवून झालेले आहे. अजून बनवायचे काही थोडेसे आहे. चिकन वड्यामध्ये बनवताना पिठामध्ये खूप असे प्रकार असतात. आणि काय काय जे साहित्य असतं ते खूप म्हणजे जास्त असतं, वेगवेगळं असतं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बनवत असतो. तर आपण इकडे पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हे तांदळापासून बनवतात. हो, तांदळापासून ओके. बनवतात. आणि ह्याच्यामध्ये पीठ अजून कोणते आपले जे पाहिजे ना, जसं ज्वारीचं आणि कोण अजून म्हणजे वेगवेगळं, जसं ह्याचं आपण फक्त तांदळाच्या पिठामध्ये पण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये काही साहित्य असतात जसे मेथी पावडर, म्हणजे मेथीची पावडर करून किंवा धने पावडर असं ऍड करून करतात. म्हणजे मी सांगितलं ना की म्हणजे खूप असे प्रकार आहेत आणि प्रत्येकाची आपापली पद्धत आहे बनवायची. तुम्ही ज्या ज्या म्हणजे भागाला जाल, कोकणामध्ये पण खूप असे फरक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वडे बनवत असतात आपापल्या पद्धतीने. तर फ्रेंड्स, आम्ही इकडे जे बनवतोय त्याला आम्ही कोंबडी वडे बोलतो. काही काही ठिकाणी चिकन वडे सुद्धा बोलतात, काही ठिकाणी फक्त वडे बोलतात, काही ठिकाणी पुरी सुद्धा बोलतात. ऍक्च्युली चिकन सोबत खायला खूप छान वाटतं. आणि तुम्ही सुद्धा कमेंट करा की तुमच्या राज्यात, तुमच्या भागात ह्याला काय बोलतात ते प्लीज आम्हाला कळवा, मेन्शन करा. बरोबर ना? हा बघा आमचा नवीन मेंबर्स. तर आता पुरी बनवण्याची प्रोसेस चालू आहे इकडे. जवळपास भरपूर पुऱ्या असं बनवलं आणि खाण्यासाठी आम्ही खूप जण आहोत इकडे. आणि मस्तपैकी पाऊस सुटला बाहेर. इकडे हे पाहू शकता तुम्ही, इकडे खूप पाऊस सुटलाय. आणि त्यानिमित्ताने चिकन मागवलेलं आणि पुऱ्याचा बेत आहे इकडे. कोंबडी वडे आणि सुकं चिकन आणि ओलं चिकन, आणि सुकं चिकन आणि ओलं चिकन, चिकन रस्सा, तांबडा पांढरा नाही, नॉर्मल आपला रस्सा, कोकणातला रस्सा. आम्ही आता कोकणामध्ये आलेलो आहोत. तर कोंबडी वडे इकडे मस्तपैकी मजबूत बनवण्याची प्रोसेस चालू आहे आमची. आणि हे बघा, चांगल्या प्रकारे इकडे मस्तपैकी फ्राय झालेले आहे कोंबडी वडे. आपले गरम सुद्धा आहेत, काही काही थंड झालेत कारण बनवून रेडी होते आमच्याकडे. हे घे. तर आपला न्यू मेंबर आता कोंबडी वडे खात आहे. मस्त आहे. अरे वा. तुला एक प्रश्न विचारू, याला कोंबडी वडे का बोलतात? याच्यात कोंबडी कुठे दाखव मला. मला कोंबडी वडे का बोलतात? कोंबडी वडे खातात. अरे बघ कसा बोलला तो. मुंबईचा मुलगा आहे तो. आणि हा मुंबईवरनं डोंबिवली राहतो तू? डोंबिवली.
सुहान ह्याला कोंबडी वडे काय बोलतात? कोंबडी वडेला फ्राय करून ते पेटनी म्हणणार. हा, सुहानला काय माहिती नाही ह्याला. न्यू मेंबरने सांगितलेलं आहे याला कोंबडी वडे का बोलतात, कारण हे जे वडे आहेत हे कोंबडीचं जे रस्सा, चिकन, मटन काय असो त्याच्यासोबत खातात, म्हणून त्याला कोंबडी वडे असं म्हणतात आणि लोक ह्याला खूप आवडीने खातात. बरोबर ना फ्रेंड्स? आणि हे जर बरोबर असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. अजून व्हिडिओ बाकी आहे, तुम्हाला भरपूर काही दाखवायचं आहे. कोंबडी बरोबर ते वडे खाताना त्याच्या असली मजा तर चुलीमध्येच येते. म्हणजे चुलीवरचं जेवण आवडतं की गॅसवरचं जेवण आवडतं तुला? चुलीवरचं. चुलीवरचं. मग तू गावाला किती वेळा येतो वर्षातून? येतो एकदाच येतो आणि राहतो मस्त 10, 12, 15 दिवस राहतो ना तू? अरे वा, मजा आहे. झाला त्याला आता सुट्टी पडल्या आलाय. तू 1 महिना झाला तुला गावाला? अरे वा, मस्त. म्हणजे शाळेची सुट्टी पडली नाही गावाला पळा. अरे वा, आणि मस्त. 5 पण झाला. 5 पण झाला. कितीला गेला तू? 20 स्टँडर्ड 3rd. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि बघा यांनी कोंबडी वडे मस्त की सटासट करून खाऊन टाकले. मस्त खाऊन टाक. आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जेवणाची जी खरी मजा असते, म्हणजे तुम्ही जर गावाला आला असाल पावसाळ्यातून तर जी सुकट, बोंबील, वडे, पुरी, भाजी, जी खरी मजा आहे ती चुलीवरतीच आहे. हे बघ असे फूक मारून जेवण गरम होत आहे. आणि मुंबईमध्ये असं फूक मारायला भेटत ना आपल्याला. आपल्याकडे रेडीमेड सगळं गॅस स्टोव्ह असते त्याच्यासाठी पैसे पण खर्च होतात. आणि त्याच्यासाठी पैसे पण खर्च होतात आणि चुलीवरचं जेवण फुकट असतं. आणि फक्त आपल्याला काय करायचं, हे आपले फाटी या फाटी घ्यायच्यात, फक्त आपल्याला जमा करायच्यात पावसाळ्यातून आणि पेटवायच्या टाकायचं बस. फाटी कशी येते? झाडावर लावावे लागतात त्यासाठी. फाटीला कडी तोडतात पण झाडावरनं. हा, आणि हे बघा ही फाटी युज होतात, म्हणजे आपल्याला सिलेंडर गॅसची गरज नाहीये. आणि ऑर्गॅनिक फूड आहे, म्हणजे तुम्हाला कुठे कुठे भेसळ नाहीये, काही नाही. ते म्हणजे जे गॅस असतं तसं काही नाही आहे प्रकार. आणि सगळं काही गावठी जेवण आहे इकडे. आणि पुऱ्या बघा इकडे 2च बाकी आता, बाकी सगळं रेडी आहे इकडे पुऱ्यांचं. तर आपल्या प्रेक्षकांना, आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना फक्त एवढी एक पद्धत आहे बनवण्याची कोंबडी वड्याची, ती सोपी पद्धतीने सांग. तशा तर खूप साऱ्या पद्धती आहे आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत, पण आम्ही कशा पद्धतीने बनवल्या आहेत ते मी सांगणार आहे. ऍक्च्युली तो कासारे नव्हते त्यामुळे तो व्हिडिओ राहून गेला. आम्ही पीठ तयार करण्याचा, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ थोडंसं घेतलंय. त्याच्यामध्ये मेथी पावडर, म्हणजे मेथी जी वाटून घेतली, अख्खी मेथी असते ती, आणि बडीशोप, थोडेसे धणे, बडीशोप बनवलं. त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आम्ही चव येण्यासाठी. आणि हे म्हणजे टाकावंच लागतं वड्याचं किंवा पुऱ्याचं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप सोपी पद्धत याची, तुम्हाला जास्त काही मगजमारी नाही याच्यामध्ये. आणि गावाला आलं तर थोडीशी मेहनत करून आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे हे बघा कोंबडी वडे बनवू शकता. आणि एक माणूस साधारणतः एका टायमाला 4 ते 5 वडे आरामात खाऊ शकतो. जास्त भूक लागली असेल तर 6-7 वडे आरामात खाऊ शकतो. लहान पोरं 2-3 आरामात खातात इकडे गावची. ते तर जेवणासोबत कमी खातात, पण असे खेळतच जास्त खातात. हा, हे बघा अजून आपली सेकंड पुरी चालू आहे इकडे. आणि खूप सोपी पद्धत आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच वडे हे पहा, ती पण पावसात येऊन तर गरमागरम वड्यांची आणि चिकनची मजा घ्या. आणि ह्याच्यामध्ये आम्ही गव्हाचं पीठ सुद्धा ऍड केलेलं आहे. गव्हाचं पीठ तर आपल्या सगळ्यांकडेच असतं. आम्ही जे घरात होतं साहित्य त्याच्यातच केलं आणि हळद वापरले, हळदीबरोबर थोडंसं मीठ चव येण्यासाठी. अशा प्रकारे खूप कमी साहित्यात आणि झटपट असे वडे बनवलेले आहेत. नंतर आपण जेव्हा वड्याचं पीठ बनवतो तेव्हा जर सकाळी आपल्याला संध्याकाळी पाहिजे तर आपल्याला सकाळी ठेवावं लागतं. आम्ही आता 2 तासांनीच केलेले आणि खूप तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे असे वडे तयार झालेले आहेत. माझी मम्मी ते वडे लय छान बनवते. अरे वा. आणि सुहानची मम्मी आता बनवते वडे, कोंबडी वडे. हे बघा
आता ही आपली पुरी चालू आहे, वडे, सॉरी पुरी नाही वडे. आणि हवा असल्यामुळे सारखी सारखी वीज ती बंद होते पेटायची. हा, त्याला जास्तीत जास्त फूक मारायला लागते आपल्याला. हे बघा कला हे बघा इकडे कुठे, हा फुकणी आहे ही, बघ इकडे फुकणी आहे. आणि चूल म्हणजे आली तर तुम्हाला फुकणी तर पाहिजेच पाहिजे, आणि परंपरा आहे. सोन फूक मारतो तू, घे. हळू मारायची बाबू, एवढ्या लांबून, अरे एवढ्या लांबून फूक मारणार मग कसं होणार सुवन तुझं. माहिती आहे हा बघा बाबू हलू मारायचं. लाकूड आहे इथे, खाली नाही मारायची. काय करतो सुवन, ट्राय. अरे वा, अरे सुवन बघा पहिल्यांदाच चुलीवरती जेवण बनवायचा प्रयत्न करतोय. आणि आम्हाला माहितीये कासारी किचन ट्रॅव्हल हाच पुढे घेऊन आला आहे ना सुवन. हा, घाम आला, अरे बापरे, मी तो थक गई. बोल डायलॉग मार. बस. आणि खूप सारे वडे रेडी आहेत इकडे. तर अशा प्रकारे आपले कोंबडी वडे, आपले नाही म्हणजे वड्याचे कोंबडी वडे सगळे रेडी झालेले तिकडे, आणि खूप मस्त लागतात. आम्ही सुद्धा ट्राय केलेले आहेत. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल, कोकणातले कोंबडी वडे बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हा कमेंट करायला विसरू नका. आणि असेच आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू, नवीन नवीन ठिकाणी जाऊ, तिकडची खाण्याची पद्धत, तिकडे काय काय खायला मिळतं आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. आणि बघा सुवान आग्रह करतो मम्मीला की त्याला जेवण बनवायचं आहे, म्हणून तू बघा चुलीपाशी बसला इकडे. आता काय करतो ते माहिती नाही, पण करेल, काही ना काही करेल. माणूस चुका करूनच सुधारतो, आणि हा चुका करेल तेवढं चांगलं आहे, कारण हा ट्राय करतो. बघा थोडं तेल होतं, लगेच डायरेक्ट नाही करायचं, तेल पडतं ना. आणि अशा प्रकारे सुहानची पहिली कोंबडी वड्याची, बघा सुहान तुझी पहिली कोंबडी वडी. हा, आणि सुहान तर काही खाणार नाही, त्याला ऍक्च्युली आवडत नाही, पण त्याला आम्ही शिकवू खायचं. आणि खूप जाम भूक लागली. आम्ही जे हे वडे बनवले ते खूप 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 कमी साहित्यापासून बनवले, कारण की बाहेर पाऊस चालू आहे आणि बाहेर जाऊ शकत नाही. जे घरात सामान होतं, आमच्याकडे साहित्य होतं तेच वापरलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकताय, हे पहा छान असे वडे तयार झालेले आहेत. आणि ह्याला आम्ही जास्तीत जास्त 1-2 तासच ठेवलेले या पिठाला, तरी पण खूप छान तयार झालेत आहे. आणि एकदम नरम झालेत आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते, पहा कडक नाही झाले ते जास्त, पाहू शकता तुम्ही. आणि बघा किती गरम गरम वाफा मारतात आतून, आणि एकदम जशी तुम्ही शेवपुरी कशी खाता त्या पद्धतीने एकदम पोकळ झालेली आहे, आणि एकदम लुसलुशीत झालेली आहे, मऊ झालेली आहे. आणि गरम खायला तर अजूनच मजा येते कोंबडी वड्याची. बघा सुहानला एवढी आवड आहे जेवणाची, प्रत्येक कामाची. आय प्राऊड ऑफ यू सुहान, आय प्राऊड ऑफ यू. यस यस. वाय शुड हॅव वुमेन्स हॅव ऑल द फन. मुलांनी पण थोडंफार जेवणामध्ये थोडा रस दाखवून काम केलं पाहिजे ना. आणि सुहान करणार जेवण का, तू करणार तुझ्या मम्मीला हेल्प जेवणामध्ये पक्का. बघा बोलू मम्मीला, हा तू करतो जेवणात हेल्प. आणि पप्पा पण करतात की पप्पा जेवण करतात, मम्मी काय दोघं करतात. अरे वा, बघा यांनी बसून बसून 3-4 पुऱ्या खाल्ल्या, आवडले ना, मस्त. आणि अब लाडात आलं इकडे, मांडीवरच बसलाय. हा, असं कोण जेवण म्हणत का, याचं लग्न लावून देऊ आता आपण. थांब. हा हा. आणि फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, खूप कळकळीची विनंती आहे. आपले जे सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांच्यासाठी 100% मधले फक्त 17 ते 18% लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. बाकीच्या लोकांनी अजून सबस्क्राईब नाही केलेलं, ते लोक फक्त व्हिडिओ बघतात. तर त्या सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला थोडा सपोर्ट मिळेल पुढे जाण्याचा. आमचे व्हिडिओज चे जे लिंक्स आहेत आणि जो मोटिव्ह आहे, उद्देश आहे, तो भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, फ्रीमध्ये 1ही रुपया नको, फक्त सबस्क्राईब करा, लाईक करा, बस, बाकी काही नको. कमेंट केलं, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्कीच करा, जेणेकरून आम्हाला थोडासा सपोर्ट मिळेल मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि प्लीज सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच. तुला काय बोलायचं बाबू?
आणि हा खूप काय बोलला, फर्स्ट टाइम आमच्या ब्लॉग मध्ये आला आणि छानपैकी बोलला, मला खूप आवडला. नेक्स्ट टाइम याच्यासोबत येऊन मी एक चांगला व्हिडिओ नक्की करेल. चला तर गुड नाईट. आणि हा तुम्हा सगळ्यांना परत एक विनंती, मस्तपैकी या, जेवायला या. पावसाचा सीन आहे, बाहेर पाऊस पडतोय आणि आमच्याकडून सगळ्यांना जेवणाचं आग्रहाचं निमंत्रण. चला तर गुड नाईट.